नमस्कार. आजच्या एपिसोडमध्ये जर शॉर्टमध्ये सांगायला जाऊ मी तर आजच्या एपिसोडमध्ये हल्दीचा कार्यक्रम होता आणि हल्दीला वल्लरी नाही जाऊ शकत त्याच्यासाठी इंदुमती खूप प्रयत्न करत होते पण तिचा प्लॅन फ्लॉप झालेला आहे. ते आता बघूया आज तिचा प्लॅन कसा आणि कोणी फ्लॉप केला. नमस्कार. आजच्या भागात आपण बघणार आहोत इकडे हळदी कुटण्याचा कार्यक्रम सुरू होणार असतो तेव्हा इकडे गायत्री म्हणायला लागते, मुलींनो हळद खूप छान आणि बारीक पिसा म्हणजे माझ्या तेजाला हळद खूप छान वाटायला पाहिजे. तेवढ्यात तेजा म्हणते, हे बघा हळद चांगली कुटली पाहिजे नाहीतर मला काही रॅशेस झाले ना तर माझ्यापेक्षा वाईट कोणीच नसणार आहे. तेव्हा प्रेरणा म्हणते, काय चाललंय तेजा तुझं, गप्प रहा. तेवढ्यात इकडे चित्रा म्हणायला लागते, चला चला बाकीची ही कामं आहेत, हळदी समारंभ करायचा आहे, मग हळद जेव्हा कुठून होईल तेव्हाच तर पुढची कामं होतील ना. तेवढ्यात तेजा विचारते, वल्लरी कुठे आहे, ती काही दिसत नाही. ते बघता लगेच इकडे मिठू आणि संपदा तिला आणायला जात असतात. तेव्हा इंदुमती म्हणते, नको नको तुम्ही नका, इथे तसंही माझं काही काम नाही, मग मी जाते आणि मी वल्लरीला घेऊन येते. इंदुमती लगेच वल्लरीला आणायला घरी जाते. इकडे वल्लरी तिकडून घरी आणि हळदीच्या फंक्शनला जायला निघतच असते. ते बघता इंदुमतीला ती विचारते, काय हो सासूबाई तुम्ही इथे काय करताय, तुम्ही तिथे थांबल्या का नाही. तेव्हा ती म्हणते, तिथे आपलं काय काम आहे, मी तुला खरंच सांगते तू सुद्धा जाऊ नको. तेव्हा ती म्हणते, असं का बोलताय, जर मी त्या फंक्शनला गेली नाही ना तर तेजाताईंना खूप वाईट वाटेल. तेव्हा ती म्हणते, जर तू गेली ना तर तेजाचं वाईट होईल याचाही तुला विचार करायला पाहिजे. तेव्हा वल्लरी विचारते, तुम्हाला नेमकं बोलायचं काय आहे, तुम्ही असं का बोलताय. तेव्हा ती म्हणते, हे बघ मी तुला खरं आणि स्पष्ट उत्तर देते, अशा सण समारंभाला ज्या बाईची कूस उजवलेली नसते ना त्या बाईने जायचं नसतं. त्याच्यामुळे तू जर तिला आनंदाने हळद लावशील ना तर त्याच्यामुळे तेजाचंही आयुष्य खराब होऊ शकतं, तिच्याही बाबतीत तुझ्यासारखंच होईल. म्हणून ज्यांना मुलं बाळ होत नाही ना ते असे सण समारंभाला जाणं टाळत असतात. तुला तुझ्या मैत्रिणींचा विचार करायला पाहिजे. तेव्हा ती म्हणते, मला माहिती नाही सासूबाई हे योग्य आहे की अयोग्य, पण तेजाताईच्यासाठी मला तिथं जाणं गरजेचं आहे. तेव्हा ती म्हणते, मला नाही वाटत वल्लरी तुला जायला पाहिजे आणि त्यानंतर तुझा डिसिजन आहे तुला काय करायचं आहे. वल्लरीला तिचं म्हणणं पटलेलं नसतं पण ती ज्या अँगलने टोचून बोलते ना त्यामुळे वल्लरी थोडी दुखावली गेलेली असते. इकडे चित्रा म्हणायला लागते, किती वेळ लागत आहे, एवढं कोणी टाइमपास करते का, मला असं वाटते आपण आता समारंभ सुरू करू. तेव्हा गायत्री म्हणायला लागते, तेजा ही अजून कशी आली नाही, एवढा वेळ तर वल्लरी कशाला करत नाही. तेव्हा तेजा म्हणते, आता मला असं वाटते इंदू काकूही तिथे चहा पीत बसले असतील, कारण की इंदू काकूचा काही भरोसा देता येत नाही. मीच जाते आणि मीच वल्लरीला घेऊन येते. तेजा लगेच रागा रागा तिकडून जाते. तर थोड्या वेळानंतर सगळ्या वल्लरी सकट सगळे हळद कुटायला सुरू करतात. हे बघता इंदुमतीचा चेहरा अक्षरशः पडून गेलेला असतो. तेवढ्यात चित्रा तिच्या जवळ येते आणि अजून तिच्या जखमेवरती मीठ चोळण्याचं ती काम करायला लागते. तेव्हा ती म्हणते, काय ग तू तर मला म्हणाली होती ना की तुझी भाऊ इथे येणार नाही, मग आता ती कशी काय आली. तेव्हा ती म्हणते, अगं तुला खरंच वाटतंय का मी प्रयत्न केला नसेल, मी सगळे प्रयत्न केले पण ती तुझी भाऊ आली ना आणि तिने सगळा प्लॅन उद्ध्वस्त केला म्हणून तर इथे वल्लरी येऊ शकली. इकडे तेजा हळदी समारंभ होत असताना खूप खुश असते. थोड्या वेळानंतर इकडे जो तो आपापल्या कामाला लागतं आणि इकडे हर्षितला त्याच्या सीटवर बसवलेलं असतं आणि त्याच्या आजूबाजूला जास्त नाही पण घरातले नेमकी 4-5 लोक असतात. पहिले इकडे चित्रा त्याला हळद लावते, नंतर त्याचे वडील त्याला हळद लावतात आणि त्यानंतर त्याची बहीण त्याला हळद लावते. तेव्हा तो म्हणत असतो, अगं कमी किती हळद लावणार आहे. तेव्हा ती म्हणते, भैया आज के दिन तो चलता है, एन्जॉय करो. ती हर्षितला एकदम हळदीने माखून टाकते. ते बघता इकडे चित्राच्या जवळ इंदुमती आणि निलिमा सुद्धा आलेले असतात. तेव्हा इंदुमती म्हणते, खाली त्या तेजा आणि वल्लरीचा चेहरा बघून बघून ना माझा मूड खराब झाला, म्हणून आम्ही विचार केला आम्ही सुद्धा मुलाच्या बाजूने आहोत ना म्हणून आम्ही सुद्धा हर्षितला हळद लावणार. तेव्हा चित्रा म्हणते, बढिया आले तर चांगलीच गोष्ट आहे. तिथे वल्लरी आणि मिठू येतात आणि म्हणायला लागतात, तुम्ही भले नवऱ्याच्या बाजूने असा पण आम्ही तर मिरवून सांगू की आम्ही नवरीच्या बाजूने आहोत आणि नवरीसाठी आम्ही हळद घ्यायला आलो आहे, तेही हर्षित दादांची उष्टी. चला चला हर्षित दादा तुमची हळद द्या, आमची नवरी रेडी होऊन तुमच्या हळदीची वाट बघत आहे. लगेच त्या दोघी हळद घेऊन जातात. इकडे डेकोरेशन खूप छान केलेलं असतं आणि तेजाला मस्तपैकी एका
गोल पात्रामध्ये बसवलेलं असतं. तेवढ्यात वल्लरी म्हणते नवरीबाईच्या चेहऱ्यावरती तर तेज आलेलं आहे. आता हळदीची सुरुवात सुद्धा करू. हर्षित दादाची उष्टी हळद लागणार आहे. तेव्हा तिच्या नखरे करायला लागते. ते बघता गायत्री तिच्या जवळ जाते आणि तिची नजर काढत तिला हळद लावते. तेवढ्यात हे सगळं बघत असताना चित्रा, इंदुमती आणि निलिमाच्या चेहऱ्यावरती 12 वाजलेले असतात. नंतर वल्लरी तिच्या जवळ जाते आणि म्हणते आता मी तुम्हाला माखू का? तेव्हा ती म्हणते नको ग, खरंच खूप मेहनत करून मेकअप केला आहे, थोडं कमीच लाव. वल्लरी लगेच तिला थोडंसं हळद लावते आणि ती सुद्धा तिची नजर काढते. त्यानंतर प्रेरणाही तिच्या जवळ येते आणि म्हणते थोडीशी हळद तुझ्या नाकावर लागायला पाहिजे. असेच करून एक एक जण हळद लावायला येत आहे. तेवढ्यात तिथे मिठू येते आणि म्हणायला लागते आज तर आपण होळी सेलिब्रेट करू आणि तेजाची हळद जोरदार गाजू. तेव्हा तेजा म्हणते नको नको ग, असं काही गरज नाही आहे. तेवढ्यात तेजाचे वडील येतात आणि त्यांना बघून तेजाही थोडी भावुक होऊन जाते. ते लगेच तेजाला आशीर्वाद देतात आणि म्हणायला लागतात बाळा सुखी राहा. हे बघता इकडे थोडी गायत्री सॅड व्हायला लागते. तेव्हा वल्लरी त्यांना धीर देत असते. तर तेवढ्यात सगळे खूप खुश असतात. इकडे वल्लरी विषय सावरते आणि म्हणते चला चला आपण फोटो काढूया. आता मस्तपैकी आपला फोटो काढला पाहिजे ना. सगळे एका फ्रेम मध्ये येतात आणि त्यांचे खूप सारे फोटो काढले जातात. तर थोड्या वेळानंतर इकडे इंदुमती झोपी गेलेली असते. पण वल्लरीला काही झोप लागत नसते. तिला राहून राहून इंदुमतीचे शब्द तिच्या मनामध्ये फिरत असतात की मी गेल्याने तेजाचं आयुष्य बर्बाद होऊ शकतं, मी आई होऊ शकत नाही. या सगळ्या गोष्टी तिच्या मनाला थोड्या चुभत असतात. तेव्हा ती म्हणते हे सगळं काय आहे? मला जे सासूबाई बोलल्या ते पटत नव्हतं, पण आता त्याच गोष्टी मला का डिस्टर्ब करत आहेत? म्हणजे असं नाही, आमच्या लग्नाला एवढी वर्ष झाली, आम्ही प्रयत्न सुद्धा केले, पण अजून सुद्धा आम्हाला बाळ का झालं नाही? आणि मला प्रश्न तर हा पडला आहे, प्रॉब्लेम माझ्यामध्ये आहे की यांच्यामध्ये? कारण की अजून काहीच कळत नाहीये. ती खूप भावुक झालेली असते. तेवढ्यात तिथे मनोजची एंट्री होते. मनोज वल्लरीला हाक मारत वल्लू वल्लू, पण तिला काही आवाज येत नसतो कारण की ती तिच्या धुंदीमध्ये असते. ते बघता मनोज आत जातो आणि आतून एक डायरी घेऊन येतो. तो लगेच त्याचा एक बोळा करतो आणि वल्लरीच्या अंगावरती फेकतो. तेव्हा वल्लरी उठते आणि म्हणते काय चाललंय तुमचं? तेव्हा तो म्हणतो शांत शांत इकडे ये ग. तेव्हा ती म्हणते काय झालं अचानक तुम्ही मला इकडे का बोलवलं? तेव्हा तो म्हणतो हे बघ ना, सकाळपासून मी लग्नाच्या एवढ्या गडबडीमध्ये होतो आणि हळदीच्या कार्यक्रमामध्ये तुम्ही आम्हाला येऊ दिलं नाही. मग आता मला माझ्या चंद्रासारख्या बायकोला बघायचं होतं ना. अख्खा दिवस मी कामामध्ये बिझी होतो आणि आता तरी मला निवांत तुझ्याबरोबर वेळ मिळावा म्हणून तर इतकं मी तुझ्या जवळ आलो आहे. तेव्हा वल्लरी म्हणते अहो पण मला आता झोप येत आहे, मला खरंच झोपायचं आहे. तेव्हा मनोज म्हणतो काय झालंय तुला? मी एवढं रोमॅन्टिक बोलत आहे आणि तुझा मूड का बरं खराब आहे? खरं खरं सांग काही झालंय का? तेव्हा ती म्हणते नाही हो, मी थोडी थकली आहे म्हणून मला झोपायचं आहे. तेव्हा मनोज म्हणतो तुला माझी शपथ आहे, खरं सांग काय झालं आहे? तेव्हा ती म्हणते आज ना जेव्हा हळद कुटण्याचा कार्यक्रम होता तेव्हा मी तेजताईंच्या इकडे जायला निघाली होती. तेव्हा सासूबाई मला म्हणाल्या की ज्या बाईला मूळबाळ होत नाही ना त्या बाईने अशा कार्यक्रमामध्ये जायचं नसतं, कार्यक्रम खराब होतो. तेव्हा हे ऐकून मनोज अक्षरशः चिडून गेलेला असतो. तेव्हा वल्लरी म्हणते पण नंतर तेजताई आल्या आणि त्यांनी माझा स्टँड घेतला आणि त्यानंतर मी तिकडे गेली, पण मला वाईट वेगळ्याच गोष्टीचं वाटते. तेव्हा मनोज म्हणतो काय झालंय तुला? खरं खरं सांग, मी आत्ता आईशी बोलतो कारण की बस झालं तिचं, ती प्रत्येक गोष्टीमध्ये तुला खाली कसं काय दाखवू शकते. तेव्हा वल्लरी म्हणते अहो तुम्ही शांत व्हा, तेजताईंचं लग्न आहे. पण मला प्रश्न हा पडला आहे की मला सुद्धा आता त्यांचं म्हणणं पटायला लागलेलं आहे, आपल्याला बाळ का होत नाही. आता आपण टेस्ट सुद्धा केले आहेत पण त्या टेस्टचं अजून रिझल्ट सुद्धा आलं नाही आणि कोणता मेल सुद्धा आला नाही, असं का हो? तेव्हा मनोज म्हणतो अगं मेल तर तुला, मेल आयडी तर तुझा होता ना, मग तुलाच येईल ना मेल. तेव्हा ती म्हणते नाही ना हो, मला असं कोणताच मेल आला नाही. तेव्हा मनोज म्हणतो तू शांत हो, एवढा विचार करू नको, तेजताईंचं लग्न होऊ दे, त्यानंतर आपण डॉक्टरकडे जाऊ आणि सगळं पॉझिटिव्ह होईल, आपल्याला लवकरच गोड बातमी भेटेल. तू बघतच राहा, आपल्या आयुष्यामध्ये सगळं हसू खेळून आणि सगळं छान होणार आहे. ते ऐकल्यानंतर वल्लरी लगेच त्याला मिठी मारते आणि खूप खुश झालेली असते. पुढील भागात आपण बघणार आहोत. इकडे मंडप सजलेला असतो, नवरा नवरी बरोबर सगळे रेडी झालेले असतात. तेवढ्यात गुरुजी सांगायला लागतात आता तुमच्या प्रथेनुसार नवरीचे वडील नवरदेवाचे पाय धुणार आहे. तेव्हा हर्षित म्हणायला लागतो मला ही परंपरा बिलकुल मान्य नाही आहे, हे खूप चुकीचं आहे. तेवढ्यात
इकडे चित्रा उभी राहते आणि म्हणते गुरुजी जे म्हणतात ना ते तुला करायला लागेल, ही आपली परंपरा आहे. तेव्हा हर्षित म्हणतो मम्मा तुम्ही गप्प राहा ग, तू प्रत्येक गोष्टीमध्ये प्लीज शांत बस ग. तेव्हा वल्लरी आणि बाकी सगळेही तिथेच उभे असतात. तेव्हा हर्षित म्हणतो आमची ना नवीन जनरेशन आहे, आम्ही सगळे संस्कार सगळ्या गोष्टी मान्य करतो, पण ज्या चालीरीती योग्य नाही आहेत ना ते आम्हाला मान्य नाही आहे, ते अगदी चुकीचं आहे. म्हणून त्यांनी माझे पाय धुवावे हे मला मान्य नाही आणि ही रीत मी काय फॉलो करणार नाही. तेवढ्यात वल्लरी म्हणायला लागते बरोबर आहे, हे सगळं पहिल्यापासून चाललं आहे, म्हणजे आता हुंडा घेत नाही पण मानपणाच्या जागेवरती नवरीकडच्यांना थोडं कमी लेखरत जातं ना, हे कुठलं न्याय आहे. तेवढ्यात चित्रा म्हणायला लागते अच्छा आता सगळेच बगावत करायला लागले आहेत ना, मग ज्याला जे करायचे ते करा. जर तुम्हाला माझ्या चालीरीती फॉलो करायच्या नसतील ना तर आतापासून या लग्नाचा मी पाठच नाही आहे, मी हे सगळं सोडून इथूनच निघून जाते. ती रागामधून तिथून निघून जाते. या सगळ्यांनाच थोडा त्रास व्हायला लागलेला असतो. इथे एपिसोड संपतो. आता चित्रा लग्न तर सोडून गेली आहे, खरंच ती या लग्नामध्ये वापस येईल की खरंच कायमची गेली? तुम्हाला काय वाटतं ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून घंटी वाजवायला विसरू नका.